मित्रांनो, व्हिडिओ नंबर 350. चला तर बघूया काय ते आजचा विषय समजून घ्या. आजचा विषय मित्रांनो, कल्पनाशक्तीचा वापर करा. कसा करूया बघूया. ते आपल्या मनावर ज्या घटनामुळे ताण येतो त्या घटनामधील कारणांचा शोध घेऊन ती कारणे पुन्हा निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. काय ते बघूया. बौद्धिक विकास साधण्यासाठी आपली जिज्ञासू वृत्ती सतत जागी ठेवली पाहिजे. कोणत्याही समस्येला वेध घेताना कल्पनाशक्तीचा वापर केला पाहिजे. याबरोबरच कृतिशीलता असली पाहिजे. कोणतीही समस्या सोडविण्यासाठी विचारांना कृतीची जोड तर द्यायलाच लागेल. आपल्या मनावर ज्या घटनांमुळे ताण येतो त्या घटनांमागील कारणांचा शोध घेऊन ती कारणे पुन्हा निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारणे नष्ट केल्यामुळे ती अडचण पुन्हा निर्माण होणार नाही व मनावरील ताण नाहीसा होऊन मन शांत होईल. मन शांत झाल्यामुळे बुद्धीच्या विकासाला चालना मिळते. अनेक प्रकारची कोडी प्रश्नांची उत्तरे शोधा. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आणि परिसंवादामध्ये सहभागी व्हा. विविध प्रकारचे वाचन करा. छंद जोपासा आणि प्रकल्प तयार करा. या सर्व कृतीमुळे बुद्धीच्या विकासाला चालना मिळते. व्हेरी गुड. एखादी समस्या समजून घेणे, त्यावर विचार करणे, या समस्येचे विश्लेषण करणे आणि त्यातून एखादा निष्कर्ष करणे किंवा त्या समस्येच्या मुळाचा शोध घेणे, या सर्व गोष्टी आपण बुद्धीच्या मदतीने करतो. शारीरिक वाढीला मर्यादा येतात, परंतु बुद्धीची वाढ सतत होत राहते. व्हेरी गुड. ती कधी थांबत नाही. आपण कोणत्या परिसरात राहतो, कोणत्या लोकांच्या संपर्कात राहतो, आपले सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्थिती कशी आहे. व्हेरी गुड. आपला मित्र परिवार, आपले नातेवाईक, शाळेमधील वातावरण, शिक्षण, या सर्व गोष्टीचा आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. बुद्धीचा वापर सातत्याने केल्यामुळे ती अधिक तल्लख होत जाते. व्हेरी गुड. ज्या क्षमता आपल्यामध्ये नाहीत किंवा कमी पडतात आहेत त्या क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धी तल्लख होत जाते. व्हेरी गुड. आपल्या समोर जी अडचण किंवा समस्या आहे तिचे विश्लेषण करावे व त्या समस्येच्या मागे कोणकोणती कारणे आहेत यासंबंधी चिंतन करावे. गृहीतक मांडावे. मग विविध तर्काच्या साहाय्याने गृहीतकांची सर्व बाजूची तपासणी करावी आणि समस्येच्या कारणांचा शोध घेऊन त्या समस्या सोडवण्याचा मार्ग शोधावा. व्हेरी गुड. आणखीन एक मुद्दा बघूया मित्रांनो. तणावाची तीव्रता कशी कमी करा बघूया. काय ते, जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. व्हेरी गुड. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की खालील छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर परिणाम होतो आणि अस्वस्थता वाढते. व्हेरी गुड. पुढे बघूया. जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक स्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छाती धडधडते, घाम फुटतो, झोपेवर परिणाम होतो, अस्वस्थता वाढते, पाय जड होतात, हाताचे ताळे सुरू होतात, पोटात गोळा उठतो, म्हणजे ताणाला आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. व्हेरी गुड. हे केवळ प्रौढ व्यक्तीच्याच बाबतीत घडते असे नाही, मुलांना देखील विविध ताणतणावांना सामोरे जावे लागते. ज्या प्रकारच्या तणावामुळे मनावर आणि शरीरावर घातक परिणाम होतात असे तणाव नेहमीच नकारात्मक असतात. असे तणाव कोणाहीवर वारंवार येत असतील तर त्याचा आधी मेंदूवर आणि कालांतराने शरीरावर वाईट परिणाम होतो. बापरे. त्यामुळे ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. व्हेरी गुड.
पण समजा तो आला तर त्याचा वेळीच निद्रा होईल हे देखील पाहिले पाहिजे. कारण तणावाने अनेक समस्यांची सुरुवात होते, ती वेळीच थांबवणे गरजेचे आहे. तणावाच्या वेळेस काही व्यक्ती निर्धारा घालतात असे आपण पाहिले असेल. ताणाची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे. कारण यामुळे शरीराची हालचाल वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण वाढते, ताण हलका होतो. व्हेरी गुड. ताण आला तर त्याचा योग्य पद्धतीने निद्राही झालाच पाहिजे. मेंदूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या, न आवडणाऱ्या गोष्टी टाळल्या तर तो कायम तत्पर राहील. मात्र रोजच्या जगण्या वागण्यात आपण काही गोष्टी टाळू शकत नाही. अशा वेळेला त्या कमी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करता येईल. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.